चला या आपण सर्वजण देवाची स्तुती करूया। आजचा हा जो दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी बनवलाय, त्या दिवसामध्ये आपण सर्वजण आनंद करूयात माझ्या प्रियांनो, आणि त्याला महिमा देऊयात। चला आपण सर्वांनी प्रार्थना करूया। धन्यवाद येशू राजा, तुझे आभार मानतो परमेश्वर, तुझी स्तुती करून तुला स्तवन करतो। धन्यवाद येशू, तू अद्भुत आहेस परमेश्वर, धन्यवाद देतो आणि तुझ्यामध्ये आम्ही आनंद करतो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। परमेश्वर तू वाढला जाणे शक्य जाऊ, सर्व महिमा तुलाच मिळो। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। मैं कदे वे घटू, रहे उसी का ध्यान। वो बढ़े मैं घटू, रहे उसी का आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। धन्यवाद येशू राजा। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। धन्यवाद येशू राजा। सर्व चालतो परमेश्वर, होय बाप्पा आजचा दिवस तू बनवलाय बाप्पा, प्रत्येक नवीन दिवस आम्हाला दाखवतोस राजा। तुला धन्यवाद देतो परमेश्वर, तुला उंचावतो माझ्या राजा। सर्व गौरव तुला आणि तुलाच देऊन परमेश्वर, ही प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागितलं। चला आता ही साक्ष ऐकण्याची वेळ आहे, आणि आज आपल्यामध्ये खरोखर फार अद्भुत अशी साक्ष आहे। जसं आपण पाहतो तो आनंदनगरसाठी आपल्या पास्टरांनी खास ओझं बाळगून या बुधवारी सकाळी 8 ते 9 त्यांनी 1 तास सर्व चर्च समवेत जी प्रार्थना ठेवली होती, त्या प्रार्थनेद्वारे लगेच आनंदनगरमध्ये काय बदल झाले, देवपणे कशा त्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, आपण तीही साक्ष ऐकू। आणि त्याचबरोबर जसं या 2 आठवड्याची पास्टरांनी आपल्या सर्वांना जी स्तुती आराधना करण्यासाठी सांगितलेली आहे, त्या स्तुती आराधनेमध्ये पण परमेश्वराने किती महान रीतीने आरोग्य दिलेलं आहे। तर ही सुंदर अशी साक्ष तर आपल्यामध्ये आज सिस्टर श्वेता चलवादी आहेत, त्यांची साक्ष आपण ऐकूयात आणि देवबाप्पाला गौरव घेतले होते। मम्मीला 2 दिवसापासून खूप बरं नव्हतं, ताप होता आणि पाय पण खूप दुखत होते तिचे। तर काल पास्टरने प्रार्थना केलं, देवाचं तेल पाणी दिलं, मम्मीला पूर्णपणे आरोग्य भेटले। मम्मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते। त्याचप्रकारे छोटी वहिनी माझी तर ती शिवम्मा सलवादी, तिला पण काल खूप डोकं दुखत होतं, तिची दाढ पण खूप दुखत होती। त्या दाढीमुळे तिचं म्हणजे तिला कणकणी आल्यासारखं झालं होतं, त्यामुळे ती दुपारी स्तुती आराधनेमध्ये आमच्यासोबत बसली होती। सगळेजण आम्ही एकत्र बसून देवाची स्तुती आराधना केली, बायबल वाचलो। त्यावेळेस तिला पूर्णपणे आरोग्य भेटले। स्तुती आराधनेमध्येच तिला पूर्णपणे ते दाढ दुखणं, डोकं दुखणं पूर्णपणे निघून गेलं। म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते। त्याचप्रकारे मी साक्ष देते। अजून एक माझी साक्ष आहे, गेल्या महिन्यात पास्टरांकडून मी प्रार्थना करून घेतले होते। त्याच्या अगोदर मला दर आठवड्याला म्हणजे 1 वर्ष झालं सारखं मी दर आठवड्याला आजारी पडत होते। सारखं मला ताप नाहीतर पोटदुखीचा त्रास चालू होता।
पास्टरांनी मला प्रार्थना केल्यापासून मला पूर्णपणे आरोग्य भेटले. आज मला पूर्ण 1 ते 1.5 महिना झाला मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, ताप नाही किंवा माझं पोटदुखी पण नाही आहे. पूर्णपणे प्रभू येशूने मला आरोग्य दिलं आहे, म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि डिसेंबर महिन्यापासून माझा पेमेंट पेंडिंग होता, तर मला 2-3 महिन्यापासून आमचं आता 2 महिने झाले कामसुद्धा नाही आहे, तर माझं पेंडिंग पेमेंट कसं भेटेल म्हणून मला याची खूप चिंता होती. पण मी सारखं त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. टप्प्याटप्प्याने माझे 2 वेळा पेमेंट दिलं आहे, म्हणजे कामावरनं पेमेंट क्लिअर झालं, म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्ताला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि आज पास्टरांनी आनंदनगरसाठी जी काही प्रार्थना ठेवली होती 8 ते 9च्या ह्या संदर्भात, त्याच्यामुळे प्रभू येशूने खूप मोठं कार्य केले आज आनंदनगरमध्ये. आनंदनगरमधले सगळे दुकानं, सगळे पालेभाज्या वगैरे सगळं बंद होतं, पण आज अनेक लोक बाहेर पडले होते. 300-400 लोक एकत्र जमा होऊन पोलिसांकडे त्यांनी मागणी करायला गेले होते की आमची खूप म्हणजे जेवणाचे वगैरे खूप हाल होत होते सगळ्या लोकांचे, गरीब लोकांचे. तर सर्वजण एकत्र होऊन पोलिसांपाशी गेले. त्यावेळेस पोलिसांना त्यांनी बोलले की आमची खूप उपासमारी होतीये, राशनसाठी जाता येत नाहीये, कुठल्या गोष्टीसाठी आम्हाला बाहेर पडता येत नाहीये. तर पोलिसांनी सुद्धा त्यांची मागणी ऐकून घेतली व सर्व गोष्टी उद्यापासून चालू करणार आहेत. उद्यापासून सर्व दुकानं वगैरे चालू करणारे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देते की देवाने खूप मोठं चमत्कार केलाय. त्याचप्रकारे आमच्या इथून जे कोरोना आहे म्हणून पेशंटला घेऊन गेले होते त्यांच्या संपूर्ण परिवाराला नेलं होतं, पण आज आम्ही सकाळी 8 ते 9च्या दरम्यान पास्टरांसोबत सहभागी होऊन ज्यावेळेस प्रार्थना करत होतो, ज्या व्यक्तीला घेऊन गेला तिच्या मिस्टरांना आणि तिच्या सासऱ्यांना घरी सोडलं, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला कोटी कोटी धन्यवाद देते. त्याचप्रकारे जसं आज सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी प्रार्थना केली, मी सर्वांचे आभार मानते, पास्टरांचे आभार मानते आणि देवाला मी लॉर्ड पाहिली किती अद्भुत सुंदर साक्ष आहे. आणि खरोखर आपला परमेश्वर खूप महान आहे. तो जसं या बहिणीच्या जीवनामध्ये त्यांनी चमत्कार केले, तर तुमच्याही जीवनात नक्कीच करत आहे. तर माझ्या प्रियानं जसं आज या बहिणीने त्यांची साक्ष आपल्यापर्यंत पाठवलेली आहे, तर तुम्ही देखील तुमच्या जी काही साक्ष आहे त्याचा व्हिडिओ काढा आणि आपल्या ॲडमिनला पाठवा, जेणेकरून ते तुमच्या देखील साक्षी आपल्या पास्टरांच्या संदेशामध्ये यूट्यूबमध्ये येतील आणि सर्व संपूर्ण जगामध्ये प्रत्येकजण पाहतील आणि ते देवाचा गौरव करतील. कारण हे सर्व आणि सर्व गौरव फक्त प्रभू येशूच्याच नावाला आहे. तर आपण सर्वजण मिळून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला. लॉर्ड चला या आपण सर्वजण मिळून आपण वचनाकडे वळूया. आपल्यामध्ये रेव्हरन्स पास्टर दिनेश दास आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया आणि आपलं पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I have come with the word of God. पुन्हा एकदा मी देवाच्या शब्दाद्वारे आलो Wonderful आहे. day today, my dear people. अद्भुत दिवस आजचा Today is the माझ्या day that every Christian waits for when I will go to the church and worship, my dear people. आणि आजच्या दिवशी प्रत्येक ख्रिस्तीची वाट पाहत असं की कधी मी या दिवशी चर्चला जातो आणि आराधना करतो. But it is the greatest moment in the whole world. We can say, my dear people, that a house has become a church, and we are giving the word to you, that manna from the heaven, as in your church, in the church, as you are seeing this video, my dear people. आणि हा मोठा क्षण आहे संपूर्ण जगासाठी. जसं आता या जसं आपण पाहतो या काळामध्ये आता प्रत्येक घर जे आहे ते देवाचं मंदिर झालेलं आहे. प्रत्येक जण आपापला संदेश जो आहे परमेश्वराचा तो घरातून पाहतो. Amen. And it's a great excitement, but I could really see every Sunday after like Friday meeting, the people testify, they give them testimonies, the miracles is happening, my dear people, and they're posting in the WhatsApp, and really that shows how the Holy Spirit works in every house, my dear people. आणि प्रत्येक रविवारी प्रत्येक शुक्रवारी आपण पाहतोय की प्रत्येक जण त्या वचनांद्वारे आशीर्वादित होत आहे, साक्षींच्या रूपांमध्ये त्याची साक्ष पाठवत आहे आणि प्रत्येक घरोघरी देवाचं कार्य होतं. Amen. And really like we are praising and worshiping, my dear people, like this we have started with the help of the Holy Spirit, like morning, afternoon and evening, and it's like a great joy comes when we go in a 3-day worship, everyday worship in the Lord. आणि जसं पवित्र आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन केलं त्यानुसार आपण पूर्ण 2 आठवडे आपण 3 वेळेला दिवसाच्या 3 वेळेला आपण ती आराधना करणार आहोत. And the testimonies also we are seeing, my dear people, like as they're worshiping, my dear people, as the sister shared the testimony, my dear people, that in the worshiping that her sister got healed, my dear people. आणि जसं आपण त्या आराधनेची साक्ष देखील ऐकली की आता बहिणीचं साक्ष सांगितलं की आराधना करत असताना त्या बहिणीला आरोग्य प्राप्त झालं. Amen. So shall we just all look to God and we all just pray with the word of God and see what God has kept
for us for this today, my dear तर people. आपण देवाच्या वचनाकडे बोलूया आणि पाहूयात की आज परमेश्वर आपल्यासाठी काय राखून ठेवलं. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again we all come before your throne of grace. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर And येतो. Lord, we always wait for your word, O आणि Master. प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या वचनासाठी वाट And Lord, पाहतो. we all want to grow. We all want the word for our lives, O आणि Master. प्रभू आम्हाला सर्वांना आमच्या जीवनासाठी तुझं वचन हवं आहे. And Lord, we all want to know that as the Holy Spirit, we are learning about the Holy Spirit, the relationship, and the Holy Spirit is revealing us how our relationship to be with God. जसं आम्ही पवित्र आत्म्याविषयी तू शिकत असताना परमेश्वर आम्हाला पवित्र आत्मा प्रगट करतो की आमचं तुझ्या परमेश्वराचं नातं कसं असलं Lord, I पाहिजे. pray, O Master, प्रभू मी प्रार्थना let करतो everyone open their ears and the heart, O Master. प्रत्येकाचे कान व हृदय तू उघड. Let them receive your word this morning, O Master. आजच्या सकाळी प्रत्येकाचं वचन And ग्रहण let the करू दे. miracle happen in their lives. आणि प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडू And, दे. and let the Holy Spirit lead them and guide them in their lives, O आणि Master. पवित्र आत्मा त्यांच्या जीवनाला चालू दे आणि मार्गदर्शन Thank करू you, दे. Father. धन्यवाद As this पिता. period of the lockdown, we all pray for all the pastors, the evangelists, the apostles, the teachers, bishops, their wives, the children. Lord, we pray, provide everything in this lockdown, like because they are all everybody is stuck, Lord. Especially we pray for every pastor, all the men of God, servant of God, their families, everything you provide and you bless them, oh Father. आणि प्रभू परमेश्वर लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही सर्व पालक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी, त्यांची लेकरं, परमेश्वर त्यांची सेवक आम्ही सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. खास या सर्व सेवकांना तू आशीर्वादित कर We परमेश्वर. bless them. त्यांना आशीर्वादित कर Give them what they want, oh Master. प्रभू. त्यांना ज्या हव्या गोष्टी ते तू पुरव. I believe you are giving to them, oh Master. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू जी तू त्यांना देतोय. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद Psalms पिता. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेम. Jesus' name I pray. येशूच्याच नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So we all are you all ready to receive the word, my dear people? तर तुम्ही सर्व तयार आहात देवाचं वचन स्वीकारायला. Amen. So Amen. if you are ready, I'll start share the word of God, my dear people. जर तुम्ही तयार असाल तर मी उद्याचा संदेश सांगतो. Amen. So I believe you all are ready and excited to what this Sunday gives me, gives the manna from the heaven. आणि मी विश्वास ठेवतो तुम्ही सर्व तयार असणार आणि म्हणत आहात की उत्साहपूर्वक की मला परमेश्वर आज काय मलाच मानना देणार Amen. आहे. Don't we make us a regular late in what Sunday, every Sunday we come and we have to watch this video. No. Come as you're in the church, my dear people. Watch as you're lively. The Holy Spirit is speaking to you. तर असं म्हणणं होई नाही आपण प्रत्येक रविवारी तेच उपक्रम आहेत आपले आपण त्याच्यात आपण संदेश पाहतो. तर असं न म्हणता असं म्हणणं नाही आजचा रविवार खास आहे जसं आपण चर्चला येतो त्याच पद्धतीने तुम्ही नवीनीकरण पवित्र आत्मा तुमच्याशी काही तर बोलतोय. What attitude you sit and what attitude you receive, that way you will receive the blessings of the Lord, my dear people, and the Holy Spirit will guide you. आणि तुम्ही कोणत्या वृत्तीने बसून तुम्ही ते स्वीकारताय ते पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन Amen. Because we have the service at 11 as we usually have, but we see at night at 11 o'clock or 10 o'clock. That is sorry, it's not the service because we take our attitude becomes a very casual attitude towards the word of God, my dear people. जसं आपल्या सभेची वेळ असते सकाळी 11 वाजताची पण आपण जसं रात्री 11ला 12ला कधी पाहतो म्हणजे आपली वृत्ती आपण त्याच्यातून दाखवून देतो. Amen. So I'm not any pointing out, my dear people. If you can first you can see, then after you can see any more 100 times. But the time which we have as a church, we have to set our time and look what the time and we hear the word of God. तर मी कोणाला असं बोट दाखवत नाही पण माझं सांगण्याचं एक तात्पर्य की प्रत्येकाने जी चर्चची वेळ आहे त्या वेळेतच पाहायला पाहिजे. नंतर मग तुम्ही 10 वेळानंतर पुन्हा पाहू शकता कोणत्याही वेळेला. Hallelujah. So we are in the subject of the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्याविषयी शिकत How आहोत. our relationship should be, my dear people. तर आपलं नातं कसं So असलं I have पाहिजे. taken the verse from the John chapter 15, 1 to 8, my dear people. जसं मी योहान 15:1-8 When he speaks about the wine and the wine dresses, my dear people. आणि या ठिकाणी द्राक्षवेल व माळीबद्दल Amen. सांगितलेलं आहे. And here is Jesus very nicely explains to the disciples, and he says, "I am the true wine, and my Father is a vine dresser." He says. आणि या ठिकाणी येशू सांगत आहे की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. Oh, see, my dear people, it's a way I already explained, but once again, I want to review you. It's clearly we see the aspect. We see
what Jesus want to try to say, my dear people, what the Holy Spirit want to speak to all of us, my dear people. जसं आपण हे वचन अगोदरही शिकलोय माझ्या प्रिय, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कारण की पवित्र आत्मा आपल्याला याच्यातून काय सांगू इच्छितो. Amen. Because he says, I am the true wine. That means Jesus is a true wine, my dear people. कारण काय सांगितलं की मीच खरा द्राक्षवेल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त खरा Amen. द्राक्षवेल And he आहे. said, and he linked his father. That my father is my wine dressers, my dear people. आणि तो येशू सांगताना सांगत आहे की माझा बाप माझा माळी आहे. Amen. Now here it speaks of the wine and the wine dressers, my dear people. The two things, the relationship, my dear people, is very important in our life, my dear people. आणि म्हणून द्राक्षवेल आणि माळी जसं या ठिकाणी जे नात्याबद्दल सांगितलंय म्हणून नातं फार महत्वाचं आहे. Amen. So when our life is growing, my dear people. जसं आपलं जीवन वाढत आहे. Amen. In the life of growing, my dear people, we need to always see in that life of growing, I am bearing the fruits or not, my dear people. I am attached to the wine. I am not attached to the wine, my dear people. आणि जसं आपलं जीवन वाढत आहे वाढत असताना आपण हे पाहिलं पाहिजे की मी फळ देणारी आहे किंवा नाही, किंवा मी त्या द्राक्षवेलीला जडलेले आहे की नाही. Or if I am attached also, I am bearing the fruits or not, my dear किंवा people. मी जरी जडलेला जरी असेल तरी मी फळ देतोय की नाही हे Amen. महत्त्वाचं. We need to check up why, because, my dear people, it's this journey of a life journey on this earth, my dear people. It's the relationship, only the Holy Spirit who makes us relation to the Heavenly Father, that we are attached to the wine and He's the wine dress, my dear. We need to, the Holy Spirit reveals us, my dear people. आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये फक्त पवित्र आत्माच आपल्याला प्रगट करू शकतो की आपण त्याचे कसे पाटे आहोत, कारण तो द्राक्षवेल आहे आणि त्याचा बाप माळी I आहे. mean, many times we say, I am attached to the wine. But I know Jesus in my life. I know the Jesus, what He did on the cross of Calvary, my dear people. But when we see our life, we say it is attached. But we also see that the branch is bearing fruit or not, my dear people. जसं माझ्याकडे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो नाही मी तर जडलेलाच आहे त्या द्राक्षवेलीला, पण आपण फळ देतोय का ते पाहायला Amen. पाहिजे. The second verse, it says, every branch in me. See, so Jesus is clearly saying, every branch in me, that means in Christ, that does not bear fruit, He takes away. आणि म्हणून दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, Amen. म्हणजे ख्रिस्तातील. Amen. He says, every branch that does not bear fruit in me. That means if branch is attached to the vine and it is not bearing the fruit, it is a big worry about in our lives, my dear people. We need to worry, my dear people. म्हणजे समजा द्राक्षवेलीला जर आपण जडून आहोत पण आपण जर फळ देत नाही म्हणजे फार चिंतेची बाब आहे. Amen. That's what Jesus is trying to explain. If you are in me, you have to bear fruit. If it is not bearing fruit, that means something we have to be more worrying about in our lives, my dear people. तर प्रभू येशू आपल्याला काय सांगू इच्छितो या ठिकाणी की जर तुम्ही माझ्यामध्ये आहात, माझ्यामध्ये जडून आहात, तर तुम्ही फळ द्यायलाच पाहिजे. Amen. And it says every branch that does not bear, He prunes. Amen. That means He prunes also, my dear people. That why? Because it is necessary to in our lives sometime that pruning, in the pruning of our lives, that branch should bear a fruit, my dear people. आणि जे प्रत्येक फळ देणारा जरी फाटा असेल त्याची काय करतो, तो छाटणी करतो, साफसफाई करतो, कारण की ते अधिक फळ द्यावे. Amen. Why? Because He needs fruits in our lives. Not only it should be attached, but it should bear fruits, my dear people. That is, we need to learn. Because otherwise, we see the trees, but there is no fruit on the tree, my dear people. जसं मग या ठिकाणी काय सांगण्याचं हेतू आहे की आपण जसं झाडं पाहतो पण त्याला फळ नसेल तर आपल्याला कसं पाहिजे, फळ देणारं झाड. Amen. And you see that the fruit that does not bear fruits, what He said, the father, the vendors, he prunes and that we bear the fruit, my dear people. आणि ज्या म्हणजे झाडाला फळ येतात किंवा नाही येत त्या ठिकाणी काय करतो, तो जो माळी असतो, जो आपला बाप जो आहे तो काय करतो, त्याची छाटणी करतो. Amen. So it's very important, my dear people, that we all should, without the Holy Spirit, we cannot bear the fruit. Yes, only Holy Spirit can reveal us that I am attached, my dear people, to the Father, my dear people. आणि म्हणून पवित्र आत्म्याशिवाय आपण फळ देऊ शकत नाही, कारण फक्त पवित्र आत्माच आपल्याला तो त्या ठिकाणी सांगतो की आपण त्याला जडलेले We आहोत. are attached to Jesus, my dear people, and Jesus is a figure of Father, my dear people, that we should attach, and the Father prunes our life that we may bear more fruits,
And his desire that branch has to more fruits, that his children should be a blessed, be more blessed, my dear people. आणि जसं आपण येशू ख्रिस्ताला जडलेले आहोत तर जसं पित्याची मर्जी जसं पिता माळी आहे तो आपली छाटणी जसं करतो त्याची एकच इच्छा असते की आपण आशीर्वादित असलं पाहिजे, फळदायी असलं पाहिजे. Amen. And Matthew 13, it says, "Why I speak in this parable? Because seeing you do not see, hearing do not hear, and now you do not understand, my dear people." आणि मत्तई 13:13 सांगत आहे, यास तो मी त्याच्या बरोबर दाखल्यांनी बोलतो, कारण ते पाहता असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजतही नाही. Now you see, Jesus is trying to explain, my dear people. आता या ठिकाणी येशू समजावून सांगण्याचा Amen. प्रयत्न In करतात. Matthew 15, when you read the 13th verse, my dear people, Matthew 15:13, he said, "Every plant that my heavenly Father has not planted will be uprooted, my dear people." आणि मत्तई 15:13 मध्ये सांगत आहे की जे काही स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. Amen. So I have shared my experience also, my dear people, how the Holy Spirit helps us in our life, my dear people. And when the Holy Spirit guides our life, my dear people, it has to bear fruits. And some people are touched and they were crying, shedding tears, they're saying the testimony. And like this is the way the God works, and He want to bear fruits in our lives. आणि जसं पवित्र आत्म्याचं कार्य कसं घडतं किंवा पवित्र आत्मा कसा मदत करतो माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही माझ्या अनुभवाची साक्ष तुम्हाला सांगितली आणि आपण अनेक साक्षही पाहत आहोत Now त्याच्यामध्ये. I'll take you from that, my dear people, how the process, how the Jesus spoke in one of the parable of the sower, my dear people. You all know the sower's parable, my dear people. आणि जसं आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ते पेरणाऱ्याचा दाखला देखील सांगितलेला आहे. Amen. So you'll all open our Bibles to Mark chapter 4. तर मार्क याचा 4 अध्याय. We'll see what the word of God kept for us, my dear people. तर देवाचा शब्द आपल्याला काय सांगते आपण पाहूया. Amen. Hallelujah. आमेन. Praise the Lord. So, Hallelujah. just open our Bibles. तर आपलं बायबल उघडूया. Amen. Now, let us learn from the parable of the sower, my dear people. आता पेरणाऱ्याच्या दाखल्यातून आपण शिकूया. So, like a very interesting. We have learned, and we have many a time we have spoken, but this time we'll see what exactly, how the process, how the God process the seed of our life, my dear people. जसं आपण या वचनातून अनेक वेळा पाहिलेलं आहे किंवा शिकलेलो आहोत, पण आज आपल्याला या ठिकाणी कोणत्या पद्धतीने परमेश्वराने या ठिकाणी दाखवले आपण ते Amen. So first we see the parable of the sower. We see the 3 level of where Jesus explained this parable, my dear people. आणि या दाखल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला 3 पातळीमध्ये तो आपल्याला दाखवतो की पेरणाऱ्याचा First, दाखला. second, and the third, in a different level, he has explained us about the sower, how we get the seed of the farmer, my dear people. आणि आपल्या शेतकऱ्याबद्दल कशी पेरणी कशी करावी त्या 3 पद्धतीने आपल्याला प्रभू येशू Amen. ख्रिस्त Matthew, दाखवतो. like Mark chapter 4, 1-9, the parable of the sower. He has spoken. He has of the sower. आणि जसं मार्क 4 आपल्या 4 अध्यायामध्ये ते दाखवलेले की जसं पेरणाऱ्याचा दाखला. Amen. And the second level, we go to the purpose of the parable. आणि दुसरा आपण पाहतो की त्या पेरण्याच्या दाखल्याचा म्हणजे दृष्टांत उद्देश काय. Udesh kai, purpose of the parable. उद्देश काय That was त्या from दाखल्याचा. Mark 4, 10 and 12. आणि मार्क 4 अध्याय 10 ते 12 मध्ये Amen. आहे. And then the third, the parable of the sower was explained. That meant the farmer explained in Mark chapter 4, 13 and 20, my dear people. आणि मग मार्क 4, 13 आणि 20 पर्यंत त्या ठिकाणी दाखवले की त्याचं स्पष्टीकरण काय. Amen. Now, my dear people, now when you open the first verse of the Mark chapter 4:1, जर तुम्ही मार्क 4:1 जर पाहिलं, many a times we all read the verse, but we go into the direct about the seed is falling on the ground, my dear people. आणि आपण अनेक वेळेला वाचलं पण आपण डायरेक्ट त्या ठिकाणी आपण बियांकडे जातो की बी कुठं पडलं. But when I was meditating upon this, the first verse is a very important verse. Then we can understand how the ground is prepared for us, my dear people. आणि ज्यास मी हे वचनावरती मनन करत होतो त्यास मला परमेश्वर दाखवून दिला की पहिल्या वचनामध्ये ज्याचं फार महत्वाचं वचन आहे की जमिनीची त्यांच्याकडे मशागत कशी होते. I mean, now Jesus was at the sea, my dear people. That's what the Bible says. आणि बायबल सांगतं की येशू त्या समुद्र किनाऱ्यावर Amen. होता. And he says again, he began to teach beside the sea. आणि बायबल सांगतं की पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. Amen. Now there was a large crowd over there.
आणि त्या ठिकाणी मोठा समुदाय होता Amen. लोकांचा Very large crowd was near the sea, my dear people. They gathered near the sea. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर फार मोठा समुदाय Amen. होता. Now you want to preach the gospel, my dear people. आता या ठिकाणी येशूला सुवार्ता Now गाजवायची you होती. might be just sat and preach the gospel, my dear people. आणि कदाचित म्हणजे त्या ठिकाणी येशू बसून सुवार्ता सांगत होता. Directly as they were gathered, come on, I will preach the gospel, my dear people. चला आता समुदाय आले आपण त्यांना सांगूया. But my dear people, we see always when John also Peter he could not get the fish, my dear people. He sat in the boat and drove little inside. Then he preached the gospel. Then he made to that fish to catch, my dear people. आणि जसं आपण हेही पाहतो की पेत्राला जास्त मासे मिळत नव्हते आज प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेत होता आणि तुम्हाला अजून थोडंसं तू आत घेऊन चल. तिथून त्यांनी ते चमत्कार केला. Amen. Here also we'll see that here he says the large crowd was gathered to him and he got into the boat. आणि ह्या ठिकाणी पण तेच वचन सांगत आहे की लोकांचा मोठा समुदाय होता आणि त्या ठिकाणी त्यांना मचव्यामध्ये येशू होता. Amen. That means he boarded in the boat, my dear people. आणि त्या ठिकाणी ते एका समुद्रात एका तो मचव्यात बसला Amen. होता. And he sat on that sea, my dear people. आणि त्या मचव्यामध्ये येशू बसला. Now you just see the crowd was in the land, my dear, and he said he went into the sea like little and into from the boat he started speaking, my dear people. आणि जो लोकांचा समुदाय आहे ते किनाऱ्यावरच्या जे मातीवरती ते बसलेले होते आणि प्रभू येशू ख्रिस्त मचव्यामध्ये म्हणजे नावेत बसून थोडा पाण्यात That was all the crowd was upon the land by the sea. आणि म्हणून या ठिकाणी सांगते सर्व लोक समुद्र किनारी जमिनीवर होते. जमिनीवर होते, येशू पाणीवर होता. Amen. आमेन. See, when you will take the first only, we'll get so much big message will come, my dear people. आणि म्हणजे पहिलं वचन घेतो तेव्हाच आपल्याला भरपूर काही समजून Amen. जातं. So here we see that Jesus was on the water, was board in the water. He sat down, and from there he was preaching to the crowd, which was on the land of the sea, my dear people. आणि या ठिकाणी जसं प्रभू येशू ख्रिस्त पाण्यामध्ये त्या नावेमध्ये बसला होता आणि जो लोकांचा समुदाय ते जमिनीवर Now I बसले want to होते. just to imagine, my dear people, the sea and the crowd, and just bring the front of your eye, my dear people, how they might be sad. They were just sad, like the crowd was sitting like this. You were like assume you were in the canal. You're watching. There is a land of the sea, and we are just standing here as Jesus standing, and the boat of that means, and the whole is sea surrounded, my dear people. The behind all the sea and Jesus on the sea, my dear people. तर तुम्ही आता ते कल्पना करा की जसं प्रभू या ठिकाणी जे लोकांचा समुदाय त्या जमिनीवरती समुद्र किनाऱ्यावरती बसलेले आहेत आणि जसं येशू ज्या पाण्यावरती आहे जिथं मी तो उभे समजत येशू आहे आणि येशूच्या मागे सर्व काही समुद्र आणि पाणी Amen. पाणी Now just imagine Jesus is standing, and the whole you're seeing Jesus, and the sea and the sky is touching the sea. You can see nothing else on. You can see, my dear people. आणि जसं जमिनीवर बसून जसं लोकांचा समुदाय येशूकडे पाहत आहे तर त्या ठिकाणी फक्त येशू दिसतोय पाणी दिसतंय आणि ते समुद्र त्या पाण्याला असं वाटतं की जे जवळ आहे. Amen. Amen. And Jesus said, "Come on, hear the word of God. I'm preaching the word of God now, my dear people." आणि त्या ठिकाणी येशू काय म्हणाल तर मी तुम्हाला शिकवत Amen. That is the second. He आहे. was teaching them the parables and said to them, teaching. See, the first one important that people first, how the word should be received in our life. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लोक वचन कसं स्वीकारतात जीवनामध्ये. Amen. How the word has to receive. See, first Jesus was on the boat, my dear people, and people were looking at to Jesus, my dear people. कारण येशू त्या ठिकाणी पाण्यामध्ये होता आणि लोक त्याच्याकडे पाहून ते ऐकत Now just होते. imagine, my dear people, the same Jesus, if it might be when in other place where behind all the big trees will be there, the many birds of the air, many things will be there behind, and he might be preaching, the people might be saying many things apart from Jesus also, my dear people. आणि या ठिकाणी कल्पना करा की येशू जर समजा एखाद्या झाडाखाली असतात किंवा येशूच्या मागे भरपूर झाडं आहेत पक्षी आहेत तर त्या ठिकाणी काय घडलं असतं की लोकांचं लक्ष येशूवरून त्या वस्तूंवरती त्या गोष्टींकडे गेलं असतं. Yes, that's what I want to say, my dear people, that Jesus, he was aboard. When people were watching him, they could not see anything apart from the plane. They were seeing only Jesus. आणि त्या ठिकाणी फक्त येशू समुद्रामध्ये जास्त होता त्या ठिकाणी जास्त येशूकडे पाहत होते तर मागे त्यांना काही दिसत होतं फक्त प्रभू येशू दिसत होता. पाठीमागे बघायला गेलं तरी पण काय दिसणार नाही. Hallelujah. Amen. If you see behind Jesus also, there will be nothing to admire. Only the sky is touching the sea, or like a faded things they might be seeing. But what they were watching,
they're watching the word, they're watching Jesus speaking to them, not to anybody, my dear people. आणि त्या ठिकाणी जसं येशूच्या मागे जरी ते काही पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना काही दिसणार नाही, कारण पाण्याला आकाश स्पर्श केल्यासारखं त्यांना फक्त जाणवणार. आणि त्या ठिकाणी फक्त त्यांचं एकच लक्ष की येशूचे वचन आणि येशू आमच्याशी बोलत आहे. दुसऱ्यांसाठी येशू बोलत नाहीये. काय चिंता नाही, ते कसं दिसतं, हे कसं दिसतं, काही दिसणार नाही, फक्त त्यांच्या समोर आहे येशू. हालेलुया. Same way, when we hear the word of God, God says, don't look here and there, don't look to the world, don't look what world is happening, what is happening in the world, but Jesus says, come on my children, look to me, I want to speak to you. Hallelujah. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर वचनातून काय सांगू इच्छितो की येशू म्हणत आहे आपल्याला की जशाच प्रकारे तुम्ही देखील माझ्याकडे फक्त आपली नजर ठेवा, जगाकडे पाहू नका, इकडे तिकडे पाहू नका, लोक काय म्हणतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. Amen. Today that the Holy Spirit want to say, let your eyes be fixed upon Jesus. आणि आज पवित्र आत्मा आपल्याला तेच सांगत आहे की आपली जी नजर आहे ती प्रभू येशू ख्रिस्तावरती असू दे. That's what he says, you attach to the wine. आणि तेच म्हणत आहे की तू त्या द्राक्षवल्लीला जडून राहा. Amen. If you hear the word of God, the word of God will bear fruits in your life. You have to attach to the vine. Amen. Then it will bear more. It will bear fruits. If it doesn't pray, my Father will prune you and will be much bear fruits, my dear people. आणि जर तुम्ही देवाचा शब्द तो ग्रहण करत नाही किंवा त्या द्राक्षेला जडून जर तुम्ही राहत नाही तर तुम्ही फळ देणारच नाही. आणि जर समजा तुम्हाला चांगले फळ अधिक यावेत म्हणून माझा पिता तुमची छाटणी करेल. Amen. So like we will go more deeper now. See, I'll explain about how many things is hidden into that Matthew 4:1-9, my dear people, or 1-9. आणि जसं ह्या मार्कच्या पुस्तकामध्ये जे आपण दाखला आता पाहत आहोत 4 अध्याय 1 ते 10 मध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेत. Amen. Now the first thing, my dear people, we see the first thing, the points I just want to meditate upon. The first thing was Jesus was teaching, my dear people. आणि सर्वात पहिली जी बाब आपण पाहिली ती म्हणजे की येशू शिकवण देत आहे. Hallelujah. That was we can have a big message on that. I just explained it the small way Jesus was teaching, my dear people. आणि ते सांगत आहे की ते छोटंसं त्या ठिकाणी म्हणजे शिकवण प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. Amen. And the second we see that the crowd was there, my dear आणि people. दुसरी बाब म्हणजे त्या ठिकाणी लोकांचा समुदाय आहे, मोठा समुदाय. Amen. The crowd was there. लोक आहेत. Amen. And with the word of God, Jesus attracted the word of God. आणि देवाच्या शब्दाद्वारे येशू त्या ठिकाणी त्यांना आकर्षित करत Amen. आहे. What was the third thing we could see in that particular place? आणि तिसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी काय पाहत आहोत The crowd was facing Jesus. की Hallelujah. जे लोकांचा समुदाय जो आहे ते येशूकडे त्यांनी त्यांचा चेहरा Amen. ठेवलेला आहे. They're facing the sea. That means facing Jesus. Nothing else. Only facing, my dear ते people. फक्त येशूकडे ते बसलेले होते, येशूकडे मुख करून. Amen. Amen. And the fourth we see the farmer there. आणि चौथं जे आपण पाहतोय ते शेतकरी Amen. पाहतोय. Jesus explains of the farmer. शेतकऱ्याबद्दल येशूने Amen. सांगितलेलं आहे. And the points, one more point comes. The farmer, what the farmer does is what farmers has in that the things come. The second, the seed, my dear people. आणि नंतर त्या ठिकाणी सांगितलं की जे शेतकरी जे आहे त्याच्या बाबतीत काय येतं की बिया. Amen. If farmer comes, that means seed has to be in his hand, my dear जर people. शेतकरी आला म्हणजे त्याच्या हातात बी असणं गरजेचं आहे. So what about amen? If the farmer has farmer is there, the seed has to be there. If seed is there, the seed has to be thrown in the ground, my dear people. जर शेतकरी आला तर बी येणार आणि बी आले तर त्याला शेतामध्ये टाकावंच लागणार Amen. जमिनीवर. So we what was he scattered the seed in the ground, my dear आणि people. काय सांगितलं की ते बियाणे इकडे म्हणजे त्यांनी जमिनीवरती त्याला पसरवले. Amen. Amen. How many points? 6 to 7 points already, my dear people. 6 ते 7 मुद्दे झाले. Amen. So, amen. And then the further it says he throws to the in the ground, my dear people, into the ground, my dear people, alongside. आणि त्या ठिकाणी जो शेतकरी आहे त्याने बिया काय केल्या त्या रस्त्याच्या कडेला त्याने टाकल्या. Amen. He does his work. त्याने त्याचं काम केलं. Amen. Then what point comes to the it plays on some of the stony place. आणि नंतर म्हणजे त्या ठिकाणी काय गोष्ट आहे म्हणजे ते खडकाळ जमीन होती. Amen. आमेन. 8th point. 8वा मुद्दा. 9th point. Then it comes 7th fall on the thorns, my dear people. आणि त्या ठिकाणी काही काटेरी झुडपांमध्ये पडले. Amen. Then it comes upon the fell upon a good ground. आणि नंतर काही मग चांगल्या जमिनीत पडले. Amen. Then we can see then that it bear 100 folds. आणि मग जे चांगलं त्याच्यानंतर मग 100 पट पीक आलं. Hallelujah. आमेन.
So youth, this is the point we have to remove. Hallelujah. तर युवकांनी देखील आपले असे मुद्दे See, काढायचे. it's simple. How I see this away. Like many times you write good things. No, youths, I'm encouraging you all. All right, doing good. But this is the way. Wait, how? Like the Holy Spirit led me to do it to you all. This is the way to remove the points, the 10 points. I'm thinking like many points. I'm removing the 10 point more than that. But this is the way we have to meditate the things you will get with the help of the Holy Spirit. तर युवकांना तुम्ही खूप छान करतच आहात, पण मी तुम्हाला ह्याच्यातून हे दाखवतो अशा पद्धतीने आपल्याला मुद्दे काढायचे आहेत की जे याच्या ठिकाणी तर भरपूर मुद्दे होते पण आपल्याला 10च मुद्दे काढायचे असतात. All linked one to one another. म्हणजे एकमेकाला सरळ जुळलेले. Amen. Amen. Now you can make a message on Jesus, teaching of Jesus. You can make about the large crowd. You can make about the facing to a sea. You can make the farmer, the seed. It fell upon the long side. He scattered the seed on the ground. Then some fell on the stony place. Then the thorns, and then good ground. It all. We can have a message, my dear म्हणजे people. या एकाच दाखल्यातून तुम्ही अनेक संदेश तयार करू शकता की येशू त्या ठिकाणी लोकांना शिक्षण देत आहे, तो समुद्रामध्ये बसलेला आहे त्या नावेमध्ये. दुसरं की लोकांच्या समुदायाबद्दल तुम्ही शिक्षण त्या ठिकाणी Amen. संदेश Now देऊ this is शकता. all the points, my dear people. Now let us see what the deep things, what Jesus want to speak to, how the Holy Spirit leads to the depth of this sowers, my dear people. आता याच्यातून आपल्याला पवित्र आत्मा काय खोलवर सांगत आहे की त्या ठिकाणी पेरणाऱ्याची काय म्हणजे दाखला काय आहे. Amen. Now it says, listen, behold, sower went to sow. Now, so Jesus is speaks about the farmer. He went for the sowing, my dear people. आता पहा, एक पेरणारा पेरणी करावयास गेला. Amen. Jesus saying, listen, my dear people, listen. आणि येशू Behold, sower went to sow. आणि येशू त्यांना शिकवण देताना म्हणाला की ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी कराव्यास Amen. निघाला. So simple in the way when Jesus said the sower, we think about the sowing, my dear people. That comes about the farmer who sows. The farmer sows in the ground, my dear people. म्हणजे पेरणाऱ्याचा त्या ठिकाणी शब्द किंवा उल्लेख होता, आपल्याला लगेच समजतं की पेरणारा म्हणजे शेतकरी झाला. Amen. So my dear people, what is the role of the farmer? तर आता या ठिकाणी शेतकऱ्याची काय भूमिका आहे. Amen. The farmer always think that whatever he sows, it has to bear fruit, my dear people. आणि शेतकऱ्याचं काय असतं विचार की मी जे काही पेरणार आहे त्याला फळ यायला पाहिजे. Amen. Because he has a good thinking towards the seed and towards that ground, my dear people. कारण शेतकऱ्याची जी चांगली म्हणजे त्या ठिकाणी तो बियासाठी आणि त्या जमिनीकडनं त्याची चांगली नजर असते की चांगलंच मला The काय ground is there. The farmer having the seed in his hand, my dear people. जमीन तर आहे आणि जो शेतकरी त्याच्या हातामध्ये बिया आहे. Now there is no problem in the farmer. आता शेतकऱ्यात तर काही प्रॉब्लेम There is नाहीये, no problem in the seed. त्या बियांमध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. Amen. But we learn about the ground, because the ground which God will make a process to that seed and the soil, my dear people. कारण त्या ठिकाणी जमिनीबद्दल सांगितलेले की परमेश्वर त्या ठिकाणी ते बिया जाऊन ते कशा प्रकारे पेरणी Amen. करून. That is why, like we see when we in the church also, when we preach the gospel, when we preach the word of God, my dear people, all are not receive the word. Some receive, some not receive. That was the Jesus said, listen, behold the sower. Oh, hallelujah. आणि म्हणून जसं आपण चर्चमध्ये पण पाहतो की जसं अनेक लोक देवाचा शब्द लगेच स्वीकारत नाही, कारण की या ठिकाणी अगोदरच येशू म्हणाले ऐका, पहा, कारण पेरणाऱ्याचं तो Amen. दाखला. Sower to sow. That means the seed in his hand, my dear people. The seed is the word of God. We all know, and we have explained also. The seed is the word of God, and the word of God will never fail, my dear people, because the manna comes from the heaven and it gives us life. But how you receive the word, that will make you to understand how the Holy Spirit works in our lives. आणि बी म्हणजे माझ्या प्रियांत देवाचा शब्द आहे आणि तो देवाचा शब्द कधी अपयशी ठरत नाही, कारण तो स्वर्गातून येतो, तो आपला स्वर्गीय मानना आहे आणि तो ज्यावेळेस येतो तेव्हा फक्त जमिनीवरती ते अवलंबून Amen. असतं. Now the full ground, my dear people, now just the sower with the joy, he takes the seed and go and he just scatter the seeds on the ground, my dear people. आणि जो पेरणार आहे तो आनंदाने त्याच्या हातातले जे बिया आहे तो पेरतो Amen. जमिनीवरती That's what in टाकतो. the fourth. And it happened, he sowed that some fell on the long side, road, and the bird came and devoured it. It says. आणि चौथं ते सांगतं की तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. Amen. So he has a good intention, like on the ground, he just
sowed, my dear people. त्या ठिकाणी शेतकरी तर चांगल्या उद्देशाने किंवा चांगल्या वृत्तीनेच टाकले होते. Amen. He sowed, my dear people. त्यांनी पेरणी केली. Amen. Seed, there's no problem. The farmer has no problem. My dear people, he sowed, my dear people. कारण बियांमध्ये तर काही त्रास नव्हता किंवा शेतकऱ्यात काही त्रास नव्हता. त्यांनी पेरण्याचं काम केलं. Amen. Amen. Some fell on the long side, Bible says. बायबल काय सांगतं की काही बी जे आहे ते वाटेवरती पडले रस्त्याच्याकडे. Amen. Amen. And it says the bird came and it says it devoured them, my dear people. आणि बायबल सांगतं की पाखरं आले आणि ते सर्व खाऊन टाकले. Amen. The second, I'll just go a little further. It says the second fell on the stony ground. It did not have much earth, and immediately it sprang up because there is no depth, my dear people. आणि नंतर पुढे सांगत आहे की काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती म्हणून ते खोल नसल्यामुळे लागलेच होते. Amen. But the sun rose and it scorched, and because it has no root, and it withered up. आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले का? कारण की मूळ नसल्यामुळे. Third, it fell on the thorns, my dear people. आणि नंतर मग काटेरी झुडपांमध्ये And पडला. thorn came up and choked up and yield no fruit. आणि काटेरी झुडपांनी त्याची वाढ त्या ठिकाणी खुंटवली. Amen. And but other which fell on the good ground, Bible says, it yielding fruits, some growing in producing 30, 60 and 100 folds. आणि नंतर काही जे बी आहे ते चांगल्या जमिनीवर पडले, ज्या चांगल्या जमिनीवर पडले त्या ठिकाणी 30 पट, 60 पट, 100 पट पीक आलं. Amen. Now, my dear people, this three process. In the fourth process, we see there is a multiplication of the what do you say, the crops or the seeds, my dear people. आता ह्या 3 पातळीमध्ये आपण चौथ्या पातळीमध्ये पाहतो की त्या ठिकाणी बियांची किंवा जी पेरणी जी केली त्याची ती बहुगुणित होत Yielding आहे. the fruits coming up, my dear people, and growing and it producing not 30, 60 and 100 folds, means like when it was growing higher and higher, my dear म्हणजे त्याची people. वाढ होत आहे, फक्त 30 पट तेवढंच नाही तर 30, 60 आणि 100. Amen. So when we come to the church, my dear people, all kinds of people come and they hear the word of God, my dear people. आणि जसं आपण चर्चला जातो माझ्या त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक येतात आणि प्रत्येक जण शब्द ऐकतात. Amen. Some will like the good, like receive the word. Some will not receive the word. Some have like the word comes, the joy feels. Many things happens when they receive the word, my dear people. आणि अनेक जण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ते काही लोक वचन ऐकतात, फक्त स्वीकारतात किंवा काही ऐकून न स्वीकारतात किंवा काही जास्त आनंदामध्ये The असतात. first most important thing we need to learn, the word was sown, my dear people, from the church or any place. The word was sown, a good word was sown, my dear people. आणि सर्वात पहिलं आपल्याला जे शिकायचं ते म्हणजे की चर्च मधून असो किंवा कुठं इतर कुठल्याही ठिकाणाहून जे बी आहे ते बी पेरण्यात आले आहे. Amen. Now, in the second, he explains about the purpose of the parable, my dear people. आता या ठिकाणी जे पेरण्याचे त्यांनी उद्देश सांगितलेला आहे. Amen. Now, in this first 1 to 19, it speaks about, we see the second process, the depth of the sow, the depth, my dear people, the second level of the depth of that sowing, my dear people. What happens? आता या पेरण्याचे आपण खोलवर काय घडलं आपण ते पाहणार आहोत. Amen. Now he said, the ninth verse, he said, he that has a ear, let him hear. आणि 9व्या वचनात तो म्हणत आहे की ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. Oh Jesus, hallelujah. That is a problem. Jesus mentioned that he has a ear and let him hear. कारण येशू स्पष्ट म्हणाला की ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. त्यांना वचन स्वीकारायचंय ते स्वीकारतील, बाकीचं नाही स्वीकारणार. Hallelujah. Those who want to receive the word, they will receive the word and let them receive, and others, like, it's on your hands, my dear people. The depth, we'll go for the depth, my dear people. See, if you're not listening the word of God, my dear, the word will not work a miracle in your life, my dear people. आणि म्हणून ज्याला स्वीकारायचा असतो तो बरोबर स्वीकारतो, बाकी ज्यांना स्वीकारते सर्व त्यांच्या हातात आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये खोली पाहत आहोत. Amen. Now, what is the purpose? What Jesus saying about the purpose of the parable, my dear आता या people? दाखल्याचा उद्देश येशू काय सांगितलं Amen. Then आपल्याला. he said to himself, he said by himself, those around gathered, when they all were gathered on the sea, said with 12 asked him about the parable. See, the disciple asked about the parable. What this parable means, my Lord? आणि ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी एकांती होता, त्याच्या बरोबर जे 12 जण बसलेले होते ते शिष्य, ते काय विचारले की दाखला म्हणजे काय. दाखला म्हणजे काय? Amen. The purpose of the parable. किंवा त्या दाखल्याचा उद्देश काय. Amen. Then he said unto you, it has been given to know the mystery, the kingdom of God, but those who are outside, all things come to be spoke in the parable.
आणि येशूने त्यांना उत्तर दिले, ते देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते. बाहेरच्यांना है ना. आमेन. Hallelujah. Amen. Praise the Lord. हालेलुया. Amen. And see, so that seeing that they may not perceive, or hearing that they not hear, not understand, least should turn their sin to be forgiven them. यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. Shama Milunai. See that. Hallelujah. This is the purpose of Jesus was speaking to the 12, to the large crowd, and the question was raised by the 12 disciples, my dear people. आणि याच उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त लोक मोठ्या समुदायाला हे वचन त्यांनी शिकवलं, पण हा जो प्रश्न आहे ते 12 शिष्यांद्वारे आला. Amen. Now, when you go into the chapter of Colossians, my dear people, जर कलस्येकरस पत्र जर आपण Colossians, 1 Corinthians 2, 10 to 16, sorry, करिंथकरास पहिले पत्र 2:10. दुसरा अध्याय 10वं वचन सांगत आहे. Amen. What did it say? The 12:10, 1 Corinthians 12:10. 1 Corinthians 12:10 But God hath revealed them unto by the Spirit, for the Spirit searches all things, yes, deep things of God, my dear people. आणि करिंथकरास पहिले पत्र 12वं अध्याय 10वं वचन सांगत आहे, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती. 10, 1 Corinthians 2:10. 2:10, not 12. सॉरी, दुसरा अध्याय 10वं वचन सांगत आहे, It's a 12, 2:10. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. Hallelujah. Praise the Lord. What here Paul says? He says, God has revealed them unto us by His Spirit. काय सांगत त्या ठिकाणी पौल आपल्याला सांगते, देवाने त्याच्या आत्म्याद्वारे त्यांना प्रगट केले. By the God's Spirit. देवाच्या For the आत्म्याद्वारे. Spirit, it does not searches the outward, but the searcheth all things, which is the deep things of God, my dear people. आणि जो आत्मा आहे तो बाहेरच्या गोष्टी पाहत नाही, पण ज्या गहन गोष्टी आहेत तो पाहतो. That the sword means, my dear people. Amen. How that he got how that forth that good ground received 30, 60 and 100 fold. The deep things we have to know how it grows, how it happened, my dear people. आणि त्याच प्रकारे आपण देखील ते चौथं जर आपण पातळी पाहिली की ज्या ठिकाणी चांगली जमिनीची जी बी ते कशा प्रकारे ते बहुगुणित. Amen. So we see the purpose. Now the parable Jesus was explained to them. आणि जसं आपण या ठिकाणी तो उद्देश पाहिला, आता त्या दाखल्याचं स्पष्टीकरण Amen. Now आहे. you know, man. He says when he speaks of the parable, he says the sower sowed that is the word. I told you, the word, my dear people. आणि जसं तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण आपल्याला माहितीच आहे की जसं ते पेरणाऱ्याचं बी म्हणजे जे वचन आहे. Amen. And these are the seeds beside the road where the word was sown in where the Satan comes and immediately takes away word which has sown in their hearts. आणि वाटेवर वचन जे पेरले जाते ते काय होते की त्यांनी लोकांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून Amen. घेतो. And similarly, the seed which was sown in the stony ground, which whenever they were hear the word, immediately receive it joyful. It says. आणि तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले ते आहेत की जे वचन Let's read till ऐकतात. 20, then we can have a fast meeting. आपण 20 पर्यंत पूर्ण वाचून घेऊया. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले आहेत ते की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करीतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले ते आहेत की जे वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टीचा लोभी त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवितात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात, मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. Amen. So I will not go into the first, but at the last, the some 30, 60 and 100 folds. What it says, my dear people. आपण सर्व शेवटी पाहू की 30 पट, 60 पट, 100 Amen. पट काय It says सांगतात. all these seeds were sown good ground, such who hear the word and welcome it, and it bear some 30, 60 and 100 folds. म्हणजे या ठिकाणी काय सांगते की जे प्रत्येक जे बी जे लोक स्वीकारतात, परमेश्वरचं वचन जे स्वीकारतात ते 30 पट, 60 पट, 100 पट देतात. Why that good ground could produce in 100 folds?
आणि जे चांगलं जे जमीन आहे ते का त्या ठिकाणी 30 किंवा 60 100 पर्यंत ते का पीक घेतं? all the seed was sown in that ground. कारण जे बिया आहे ते प्रत्येक जमिनीवरती पेरण्यात आल्या. Amen. All the three things were spoken, my dear people, because of the problem, without the anxieties, because the harden of the hearts, and many things. But in all this thing, first, second, third, fourth, there was a process, my dear people. Without processes, this parable will be in vain, my dear people. आणि जसं आपण 3-4 पातळ्या पाहिल्या तर प्रत्येक पातळीवर काही ना काही अशी रीत आहे. Process म्हणजे what is a रीत नाही. एक म्हणजे एक स्टेप एक पद्धत जी आपण म्हणतो ती आहे. परमेश्वराचे कार्य कसं होतं? Amen. परमेश्वराचं It is a कार्य कसं process, होतं? my dear people. The process, we saw the first, my dear people, the word was sown, so the Satan comes and immediately takes away. Why? Because it was fallen on the stony place, my dear people. म्हणजे टप्प्यानुसार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे कशा प्रकारे ते बिया पडलेले आहेत. Amen. That was on the lay side, my dear. The side ला पडले, amen. म्हणजे रस्त्याच्या बाजूला. रस्त्याच्या बाजूला. And immediately the Satan comes and takes away the word, my dear people. म्हणजे रस्त्याच्या बाजूला पडल्यामुळे सैतान लगेच येतो आणि ते बिया घेऊन जातो. Second, it was fall on the stony place. नंतर मग खडकाळ जमिनीत पडले. There was no stone, like no mud on the stone. That is why the process was not so deep process. आणि त्या ठिकाणी माती नसल्यामुळे ते पूर्णपणे ते झालं Third, नाही. it was a thorn, my dear people. आणि तिसरं जे काटेरी झुडूप आहे. Amen. In the thorns, it was not, the process was not happened. That is why we could see it was choked up. The word of God choked up, my dear people, because of the anxieties, all the problems, complications, the hatreds, many things are there. आणि जे काटेरी झुडपात पडले त्या ठिकाणी टप्प्यानुसार ते त्याची वाढ होऊ दिली नाही का? कारण की त्या ठिकाणी प्रपंचाची चिंता. But the 20th verse speaks about the growth of that fall on the good ground, my dear people. 20व्या वचनामध्ये सांगत आहे की चांगल्या जमिनीत पडले जी बी आहे त्याची वाढ The झाली. heart is very important role in our lives. म्हणून आपल्या जीवनामध्ये हृदय जे आहे ते फार महत्वाची भूमिका Amen. आहे. That's why I say always we sing that it should not be a form of godliness, but have a godliness in our life, my dear आणि people. म्हणून मी असं नेहमी सांगतो की आपल्यामध्ये दैवीपणाचा आव आपण आणू नये तर आपल्यामध्ये Heart दैवीपणा makes असला a पाहिजे. very good role in our lives, my dear people. The body is there. When the body becomes good, when your heart is good, my dear people. आणि म्हणून जे आपल्या हृदयाची जी भूमिका ती फार चांगली असते. जसं आपलं पूर्ण शरीर चांगलं असतं आपलं हृदय देखील चांगलं असतं. चांगलं आहे. नाहीतर लोक काय म्हणणार? अरे त्याचं हृदय खूप वाईट आहे, कपटी आहे. Amen. People say, be careful, his heart is not right. आणि लोक असे म्हणतात की तो कपटी हृदयाचा आहे. Amen. But when the heart is right, the people say, forget about how he looks, his heart is very good. आणि पण ज्यावेळेस कपट हृदय नसेल किंवा चांगलं हृदय असेल त्याच लोकांचं चला सगळं सोडा पण त्याचं हृदय चांगलं आहे ना. तो दिसायला चांगला नाहीये, पण त्याचं हृदय खूप चांगलं आहे. Amen. आमेन. So people speaks about the heart. So the word has to sown in your heart, not on the surface. All other were on the surface. Heart मध्ये साईडला पडलं आहे, थॉर्न मध्ये पडलं आहे आणि म्हणजे हृदयामध्ये खूप प्रकारचं you can understand, my dear. All things were there in the hearts, my dear. अनेक प्रकारचे हृदय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की काही जे बिया आहेत ते हृदयाच्या कडेला पडलेले आहेत. काही जे बिया हृदयावर पडले पण ते खडकाळ आहे हृदय ते कडक आहे. नंतर काटेरी पण हृदय आपण बघितलं आणि चांगलं हृदय जे आहे. काटेरी हृदय आहे, कडक हृदय आहे, ते हृदय भटकणारे हृदय हे सगळं हृदय आहे. Amen. बट प्रभू कुठला शोधत आहे? लॉर्ड इज सर्चिंग फॉर द हार्ट विच I will make a process to bear good fruits. आणि येशू परमेश्वर त्या ठिकाणी काय पाहते की मी असं हृदय पाहते की ज्या ठिकाणी ते पद्धतीनुसार त्या टप्प्यानुसार ते That's फळ what in देते. Romans 7:4 says. म्हणून रोमकरात 7:4 सांगतं. Therefore, my brothers, काय listen सांगते? very carefully. You also were put the death of the law through the body of Christ. Very carefully. That you may be married to another, to him who is raised from the dead, so that you might bear fruit to God. See that, hallelujah. आणि रोमकरात पत्र 7:4 सांगतं फार लक्षपूर्वक ऐका. त्याप्रमाणे माझ्या बंधुजन हो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रा संबंधाने मृत झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे. Oh, see that, praise the Lord. He says, my brother, you were put to death to the law. काय सांगितलं की माझ्या बंधुजन होनी तुम्ही जे म्हणजे नियमशास्त्राला तुम्ही मृत झालेले आहात ना. म्हणजे आपलं सगळं जे परंपरा आहे, पिढी जे आहे ना, द लॉ वी हॅव, he says
put to death. म्हणजे आपल्या सर्व रूढी परंपरा आपण त्या ठिकाणी मारलं पाहिजे. है ना? मेले आहे. है ना? The law has died in our lives. The rituals has died in our lives. सर्व जुने रूढी परंपरा आपल्या जीवनात सर्व ते मेलेले आहेत. How? Through the body of Christ. कसं? तर ख्रिस्ताच्या शरीराद्वारे. Amen? Because Jesus hung on the cross, removed the law from our lives and brought the grace in our lives, my dear people. कारण प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्थानावरती खिळण्यात आलं आणि आपल्यातले जे काही सर्व हे रूढी परंपरा आहे त्याच्यातून ते आपल्याला बाहेर काढलं. That you may be married to one another. जेणेकरून ते तुम्ही एकमेकांशी त्या ठिकाणी विवाह करावा. Amen? Yes, that you may be married to one another. म्हणजे to the God, my dear people. That says to Him. That means to Him. Amen? Who raised from the dead. That means Christ. Amen? So that you might bear fruit. See, if you're not connected to God, connected to Jesus, how you may bear fruits? That was like the vine. The branch should attach to the vine, my dear people. आणि म्हणून जर सांगितलेलं की जर आपण त्या ठिकाणी परमेश्वराला जर आपण जडलेलंच नसलं जसं द्राक्षवेल आणि फाट्याबद्दल सांगितले ते एकमेकांना जडलेलंच पाहिजे तर तेव्हा ते फळ देतील. Amen? To Him who raised, my dear people. कारण जो मेलेल्यातून जो उठला Who was आहे, raised from the dead. जो मेलेल्यातून उठला आहे, त्याची इच्छा आहे की तुम्ही bear fruits to God. तुम्ही देवाला फळ द्यावे. Oh, hallelujah. God wants you should be bearing fruit. कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही फळ देणारे बनले But पाहिजे. how you would bear a fruit? पण तुम्ही फळ See, कसं the देणार? seed is sown, कारण बी तर पेरलेलं आहे amen, in the ground. त्या जमिनीमध्ये. Amen. The Amen. farmer done a very brilliant, very good work, my dear people, by sowing the seed sown in the ground. आणि शेतकऱ्यांनी तर खूप अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे बी पेरण्याचं. Once the farmer's work is done, he is not more about concerning that seed. He is concerned about one thing, to looking to God, my dear people, and waiting to all the crops bear fruits for me. आणि जास्त शेतकरी पेरतो तो त्याच्यानंतर ते बियांची तो काळजी करत बसत नाहीत पण तो देवाकडे पाहत असतो की आता जे मी पेरले त्याचं पीक कसं येणार. Amen. He knows the seed is good, he has sown, but he waits for the fruit to come, to bear that fruit. आणि शेतकऱ्याला तर माहिती की बी तर चांगलंच आहे मी ते पेरलेलं आहे आता तो फक्त वाट पाहतो की त्याला चांगलं फळ So यायला what पाहिजे. makes that seed to bear fruits 30, 60, 100 folds? आणि आता ते जे बी आहे त्या ठिकाणी म्हणजे कशा प्रकारे 30 पट 60 पट See, 100 पट. unless until that seed go deep, it will not hold the soil, my dear people. आणि म्हणून जोपर्यंत ते बी जे आहे ते पूर्ण खोलवर जात नाही तोपर्यंत त्याला ते फळ येत नाही. नाही soil ला धरून ठेवायला पाहिजे. है ना? म्हणजे ते मुळांना ते धरून ठेवलं पाहिजे. When the seed goes, it breaks, it dies, and it holds the soil, my dear people. आणि ज्यावेळेस बी पूर्ण एकदम खोलवर पेरलं जातं ते बी मेलं जातं त्याला ठेचण्यात येतं म्हणजे ते पूर्णपणे मरून नंतर ते मुळांना जडलं जातं. Yes, it breaks and it comes up, my dear. It comes. It come up, my bear fruits. आणि ते बी मरून मग नंतर त्याचं जे पूर्ण असं ओपन होऊन त्या ठिकाणी And ते now फळ येतं. we see the fruits only upper time that the farmer looks the seed that seed has given the fruit, my dear people. आणि नंतर मग त्या ठिकाणी शेतकरी काय पाहतो की अरे या बियाद्वारे मला हे फळ But आले I आहे. want to give you a very deep thing, my dear people. It is the process of God, of soil and seed. They made a relationship inside the ground, and the relationship has come up and bear fruit, my dear people. आणि मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की जे बी जे आहे जे खोलवर जे पेरलेलं आहे ते बी आणि ते मुळं ते एकमेकांशी जडलेले आहेत आणि त्याच्यातून मग ते बाहेर ते फळ देत नाही, आहे. मूळ नाही, soil ला काय म्हणतात? माती. माती सॉरी Hallelujah. Amen. The ते माती आणि मातीमध्ये रूट ते प्रोसेस कुणी केलं माहितीये? ते प्रभूंनी केलंय. ते प्रोसेस आहे ना दुसरं कुणी करणार नाही. ते फळदायी करायसाठी त्याला प्रोसेस लागतात. ते प्रोसेस जेव्हा आतमध्ये जातं बी मरतं ते मातीला जुळतं मग ते घट्ट धरून असतं. हो हालेलुया. That is the process God does, my dear people. आणि त्याच पद्धतीने परमेश्वर करतो. Amen. आमेन. The process were done all three, all four, but which was came the best result? It came the result on the fourth. Why? Because it is in the good ground. बाकी सगळ्यांचं प्रोसेस झालं पण ते आलं नाही. Are you understanding? चारी जमिनीमध्ये तीच पद्धत झाली पण फक्त फळ कोणत्या जमिनीने दिलं तर चांगल्या Are you जमिनी. understanding the समजलं depth, my का? dear people? खोली. Depth of my, we need to understand the depth, my dear people. The depth, the heart
is very important. If your heart is not right, I tell you, you will never bear fruits in your life. आणि म्हणून जर तुमचं हृदय जर योग्य नसेल तर तुम्ही कधीच फळ देणार My आहे dear people, I'll continue next week. तर माझ्या प्रिय मी पुढच्या आठवड्यात चालू ठेवतो. I'll see from here only. I'll continue. Don't worry, because it's a very more deep things are there. I will share more deep, and God will bless you. तर my काळजी dear. करू नका, या वचनाच्या पुढेच मी चालू ठेवेन. Because the time limit, bond limits are there, because you cannot extend. So just pray, my dear तर people. वेळेचं बंधन असल्यामुळे आपण जास्त वेळ I घेऊ believe शकत you, नाही. whatever, I try to complete that process of God, that you may understand the message, my dear people. मी विश्वास ठेवतो की जे काय पेरण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला समजलेली आहे. Shall we just all pray to God, my dear people? तर आपण सर्वजण देवाकडे Just पाहूया. close your eyes. आपले डोळे बंद God करूया. want to bless you, my dear people. देवबापा तुम्हाला आशीर्वादित करू God इच्छितो. wants that you should all bear 30, 60 and 100 folds, my dear कारण people. देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने 30, 60, 100 पट पीक द्यावे. As the word has come to you, my dear people. जसा शब्द तुमच्याकडे आलेला आहे. Let that word should not fall in a long side, the stony place, and in the thorns of the heart, my dear आणि जो देवाचा शब्द तुमच्याकडे आलेला आहे तो असेच वाटेवर किंवा खडकाळ जमिनीवर किंवा काटेरी झुडपात पडू नये. But take it, that word, in your deep of your heart. पण जे ते शब्द जो आहे तो तुमच्या हृदयाच्या अगदी The word खोलवरती is घ्या. sown in your heart right now. तुमच्या हृदयात ते पेरलं जाऊ देत. Let now God make a process in your heart that you may bear fruit in your lives. आणि त्या ठिकाणी परमेश्वराला कार्य करू दे की त्या प्रत्येक टप्प्यानुसार त्याला बी My किंवा dear फळ येऊ people, दे. don't take the word of God such a casual thing. If you take the casual, the devil come and snatch away your word, my dear people. माझ्या प्रियानं देवाच्या शब्दाला सहज घेऊ नका, कारण मग सैतानाने तो शब्द I have घेऊन जाईल. seen in my life, my dear people, they never take God serious. They take all other things, like Mary. She was more process of working, but Martha working more of process of working in the kitchen than Mary sat before Jesus, my dear people. आणि मग माझ्या जीवनात पाहिलं देखील आहे, माझ्या प्रियाने बायबल मध्ये देखील उदाहरण आपण पाहतो की जसं मार्था जी आहे ती पुष्कळ गोष्टींमध्ये व्यस्त आहे, पण मरियाने चांगला वाटा निवडून ती येशूच्या चरणात Though she बसली has आहे. a good heart to serve Jesus, but the time was wrong, my dear people. We need to understand the word when it comes, my dear people. When the time comes, we should be giving time to God and say, Lord, this word has sown. That process, you start the process that in my heart that I may bear fruit for you. आणि जरी त्या ठिकाणी मातेचं हृदय जरी हेतू जरी चांगला होता, पण तिची वेळ चुकीची होती. ज्या वेळेत ती तिथे बसलं पाहिजे त्याच ती कामामध्ये व्यस्त होती. Many people make like Martha. आणि अनेक लोक असे Good, मार्थाप्रमाणे very good वागतात. heart, my dear people. म्हणजे हृदय तर चांगलं आहे, But when the word comes, they are busy. पण ज्या देवाचा शब्द येतो ते व्यस्त राहतात. Martha was at the feet of Jesus. मरिया त्या ठिकाणी Mary was at the feet of Jesus. मरिया त्या ठिकाणी येशूच्या चरणात बसली होती. Sit like Mary, my dear people. तर मरियाप्रमाणे बसा, The word will bear fruits in your lives. तर तो देवाचा शब्द तुमच्या जीवनामध्ये फळ The देईल. Lord is doing the process right now. तर आता ते परमेश्वर तुमच्या जीवनात ती पद्धत Right now, करत आहे. receive the anointing of the Lord, my dear आता people. देवाचा शब्द अभिषेक स्वीकारा. Receive right now. स्वीकारा, स्वीकारा. Every devil who name the name of holding the people not to grow. All the stony hearts, the long side, which is sea is on, and the hardened heart, I rebuke in the name of Jesus. म्हणजे प्रत्येक जे हृदय जे काटेरी झुडपाप्रमाणे आहे, खडकाळप्रमाणे आहे, त्या प्रत्येक कठीण हृदयाला मी धमकावतो येशूच्याच नावामध्ये. Leave in Jesus' name. सोड येशूच्याच नावामध्ये. I destroy the power of the devil from the life in Jesus' name. सर्व सैतानाचे सामर्थ्य त्या लोकांच्या जीवनात तुम्ही धमकावतो, सोड. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. Everyone has received now. Let your process start in their lives right now. प्रभू आता प्रत्येकाने स्वीकारले, आता तुझी पद्धत तुझी रीत त्या ठिकाणी चालू होते. Be blessed in the name of Jesus. येशूच्याच नावात The आशीर्वादित anointing व्हा. is coming upon you right now, and He will start your process in your life right now. आणि तो अभिषेक तुमच्यावरती येत आहे आणि ते टप्प्यानुसार तो तुमच्या As कार्य you करत आहे. will grow, you will see the seed is entered in your heart, deep heart, or not, my dear people. Are you bearing fruits or not, my dear people? आणि तुम्ही पाहताल की ते बी जे आहे तुमचं जे पेरलेलं जे आहे ते खोलवर गेलेले आहे किंवा नाही, किंवा तुम्ही फळ देताय की नाही. Be blessed, my dear people. आशीर्वादित व्हा. The anointing is just flowing upon your life. अभिषेक तुमच्या जीवनावरती वाहत आहे. I seal your hearts with the blood of Jesus, which is seed is sown in the hearts right now. आणि मी पाहत आहे की ते रक्ताने माखलेले जे हात आहेत ते तुमच्या हृदयामध्ये आज बी पेरलेलं आहे. प्रत्येक बी त्यांच्या हृदयात गेलेले ते हृदयाला मी रक्त लावतो. I apply the blood of Jesus. त्या प्रत्येक बीला मी येशूचं I रक्त seal लावतो. with the blood of Jesus. येशूच्या रक्ताखाली मी That they may grow and bear fruits.
जेणेकरून त्यांची वाढ होऊन ते फळदायी Thank बनतील. you, Lord. I pray, bless everyone, oh Master. प्रभू मी प्रार्थना करतो प्रत्येकास आशीर्वाद Heal their कर. body right now. त्यांच्या शरीराला तू आरोग्य Every दे. sickness caught of their body in the name of Jesus. शरीरातील सर्व आजार येशूच्याच All the नावात anxieties leave in Jesus' name. सर्व शरीरातील सर्व दुखणं मी All the बांधतो. trouble in their hearts leave in Jesus' सर्व name. हृदयातील सर्व त्रास निघून The जाऊ दे pain येशूच्याच and the नावात. agony leave in Jesus' name. सर्व त्रास व वेदना The निघून जाऊ दे headache, येशूच्याच the नावात. pain in the body, the knee pain in the back pain, the knee pain, let it go in Jesus' name. सर्व पायातलं दुखणं गुडघ्यातलं दुखणं सर्व डोके दुखी प्रत्येक जी वेदना आहे ते येशूच्याच नावामध्ये निघून All the जाऊ दे. financial problem be solved in the name of Jesus. सर्व आर्थिक जे त्रास आहे ते Let येशूच्या नावात every मोकळे payment be होऊ दे. released in the name of Jesus. येशूच्या नावात सर्व पगार मोकळे होऊ Lord, दे. let every now, let the work start in the name of Jesus. प्रभू आता येशूच्या नावात सर्व लोकांची नोकरी धंदा चालू होऊ दे. Let it start in the name of Jesus. येशूच्या नावात चालू होऊ Work दे. a miracle. प्रभू तू चमत्कार Every कर. place which is the red zone, anything, let it change and let all the virus of everything be destroyed in the name of Jesus. जे प्रत्येक जे रेड झोन मध्ये जो एरिया आहे पाहिजे ते सर्व काही मोकळा होऊ दे आणि ते सर्व व्हायरस आम्ही येशूच्याच नावात We धमकावतो. bind that power of the virus in the name of Jesus. येशूच्याच नावात तेव्हा आम्ही व्हायरसला धमकावतोय. Lord, we release your spirit of every place that all that virus should go from every place and our people should go and start working and they may start coming to the church and glorifying your आणि name. प्रभू आम्ही तुझा संपूर्ण आत्मा प्रत्येक ठिकाणी मोकळा करतो. तो व्हायरस पूर्णपणे दूर निघून जाऊ दे येशूच्याच नावात आणि प्रत्येक लोकांचा नोकरी व्यवसाय चालू होऊ दे. I bless everyone in the name of मी Jesus. प्रत्येकाला येशूच्याच नावात Those who आशीर्वाद have देतो. disturbed, the devil is disturbing their hearts and taken away the peace, I rebuke that devil in Jesus' name and receive the peace of the Lord Jesus in your right now. आणि जो सैतान त्यांच्या हृदयाला त्या ठिकाणी वैतागत आहे आणि त्यांचं सर्व शांती तो चोरत आहे त्या सैतानाला आम्ही धमकावतो. सोड येशूच्याच नावात. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you, Father. धन्यवाद पिता All परमेश्वर. glory to you, Lord. सर्व गौरव तुला For प्रभू. blessing the people. लोकांना आशीर्वाद Thank केल्यासाठी you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe that word has entered your heart. तर विश्वास होतो की आता तुमच्यामध्ये देवाचा शब्द आलेला It आहे. is just, we are just like more deep we'll go, my dear people. Wait for the next week, my dear people. Don't miss this because we are a continuation of the messages, my dear people, and you will receive the more messages as you hear in the word of God, my dear people. तर पुढच्या आठवड्यात देखील तुम्ही पुन्हा हे वचन पाहू शकता कारण आपण ते खोलवर अजून पुढे पाहणार आहोत. Now we see how with the explanation of the more spiritual level into the depth of this sower, my dear people. तर पेनरचा जो दृष्टांत आहे त्याच्या आपण खोलीबद्दल आपण पूर्णपणे त्या ठिकाणी स्पष्टीकरण Still पाहतो. that, wait, be still, meditate on the word of God, let the seed is sown in your heart, let bear fruits, and God will bless you. तर तोपर्यंत देवाच्या वचनाकडे तुम्ही वाचत राहा. ते तुमच्या जीवनामध्ये ते फळदायी होऊ दे आणि कार्य करू. If you feel that word has really given the weight in my heart and touched my heart, it pierced my heart, I will encourage you. If you think something happened, share the testimony, share on the WhatsApp group for the glory of God. आणि जर या बियाद्वारे जर तुमच्या हृदयामध्ये असं काही कार्य घडलेलं असेल तर नक्कीच त्याच्या गौरवासाठी तुम्ही साक्ष देऊ The शकता. depth of, you got the depth, something, depth of revelation. Share the testimony for the God's glory. तर देवाच्या गौरवासाठी तुम्हाला ज्याचं खोलवर जे त्याचं त्या ठिकाणी प्रकटीकरण मिळालं असेल तर साक्ष. He will deliver all messages that which has any God has done in your life. Share because it's purely God's doing in your life and give glory to God. तर कोणत्याही स्वरूपाची साक्ष सुद्धा तुम्हाला आरोग्य, शांती, सुटका, परमेश्वर वचनाद्वारे तुम्हाला भरला ते प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्या गौरवासाठी साक्ष बनवू God bless शकता. you, my dear people. देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ. In Jesus' name. येशूच्या